आपण अत्यंत महत्त्वाची अपडेट पाहतो। हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा। अजूनही आतापर्यंत आपण चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला क्लिक करा। निश्चित यूट्यूबच्या नोटिफिकेशनमध्ये सतत नवनवीन अपडेट आपल्याला पाहायला मिळतील। उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा 5वी व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा येत्या 8वी स्तरकरिता अटी व शर्ती निश्चित करण्याबाबत शुद्धीपत्रक 7 मे 2024 महत्त्वपूर्ण परिपत्रक निर्गमित। पाहूया सविस्तर। 6/2/2024 संदर्भानुसार शुद्धीपत्रक उपरोक्त संदर्भ क्रमांक 1 येथील शासन निर्णयामधील मुद्दा क्रमांक 14 शिष्यवृत्तीचे वितरण शिष्यवृत्तीची रक्कम विद्यार्थ्याच्या बँक खात्यात जमा करण्यात येत असल्याने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने शिष्यवृत्ती परीक्षेस बसणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अर्जासोबत बँक खात्याची माहिती, बँकेचे नाव, IFSC कोड, आधार क्रमांक माहिती घ्यावी। ह्याऐवजी मुद्दा क्रमांक 14 शिष्यवृत्तीचे वितरण शिष्यवृत्तीची रक्कम विद्यार्थ्याच्या किंवा विद्यार्थ्याचे आई वडील पालक यांच्या संयुक्त खात्यात विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक खात्याशी संलग्न करूनच देय रक्कम विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात जमा करण्यात येत असल्याने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने शिष्यवृत्ती परीक्षेस बसणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अर्जासोबत विद्यार्थी किंवा विद्यार्थ्यांचे आई वडील पालक यांच्या बँक खात्याची माहिती, बँकेचे नाव, IFSC कोड इत्यादी आधार क्रमांकाची माहिती घ्यावी असे वाचण्यात यावे। सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov या संकेतस्थळावर उपलब्ध असून संकेतांक क्रमांक 202405071422247421 तुषार महाजन यांच्या स्वाक्षरी निघालेला महत्त्वपूर्ण शासन निर्णय। 5वी 8वी जी शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल लागलेला आहे त्या निकालामध्ये बरेच विद्यार्थी पात्र झालेले आहेत। त्यांच्या स्कॉलरशिपसाठी अटी व शर्ती निश्चित करण्याबाबत महत्त्वपूर्ण 7 मे 2024 महत्त्वपूर्ण शासन निर्णय। विद्यार्थ्याचे बँके खाते देण्याबाबत तसेच नसलेस विद्यार्थ्याचे किंवा विद्यार्थ्याचे आईवडील यांचे संयुक्त खाते देण्यात यावे। त्या बँकेचा IFSC कोड सुद्धा महत्त्वाचा आहे। तसेच बँक खाते संलग्न करून देय रक्कम विद्यार्थ्याच्या आधार संलग्न बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे। त्याच्या अर्जासोबत विद्यार्थी किंवा विद्यार्थ्याचे आई वडील या बँक खात्याची माहिती तसेच आधार क्रमांकाची माहिती सुद्धा लागणार आहे। हे परिपत्रक अखिल तमोसर क्लासेसच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, तिथून डाउनलोड करू शकता।